नमस्कार, मी डॉक्टर ज्योती टेकाळे. आज आपल्यासोबत आहेत अमोघानंद मिशनचे अमोघानंदजी. सर नमस्कार. सर, आज आपल्याकडून आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे की आपल्या संस्थेचा, आपल्या या मिशनचा पर्पज काय आहे. नक्कीच छान प्रश्न आहे की पर्पज जो आहे तो प्रत्येक पालकाचा जो असतो तोच माझ्या ह्या मिशनचा पर्पज आहे की प्रत्येक माझं मूल प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं किंवा त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये ते ऑप्टिमम लेवलला पोचलं पाहिजे. आणि त्याचे तीनच मूळ रिझन्स असू शकतात की आपण त्याचा जनरली बघत असताना अकॅडमिक अँगलने त्याचा बुद्ध्यांक ऑप्टिमम लेवलला गेला पाहिजे, त्याचा इमोशनल कोशंट जो आहे तो ऑप्टिमम लेवलला गेला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे एक सामाजिक जी बांधिलकी आहे ती पण त्याची छान राहिली पाहिजे. आणि त्याच्यातून त्याचा सेल्फ अवेअरनेस आणि जो सोशल अवेअरनेस आहे तर तो जितका चांगला होईल तेवढं तो त्याच्या त्या क्षेत्राला न्याय देऊ शकेल. आणि हेच जेव्हा मला लक्षात आलं की एक पालक म्हणून माझी पण गरज राहिली होती आणि या समाजाचीही गरज आहे, आणि पहिल्यांदा मी ते माझ्या मुलीवरती जेव्हा ॲप्लाय केलं होतं तेव्हा ती हा पर्पज अचीव करत असताना 99% पोचली होती ॲकॅडमिक्सच्या दृष्टिकोनातून. आणि आज जर विचार करता तिचा इमोशनल क्वेश्चनसुद्धा खूप सुंदर पद्धतीने ती हँडल करून तिचं पुढील करिअर करते. आणि एक जी सामाजिक बांधिलकी असायला पाहिजे, ती समज असायला पाहिजे, तर ती तिच्या टीनेजरमध्येच ती आलेली आहे. आणि मग हे सगळं पाहता माझा पर्पज बनला की आता हे मला फक्त लिमिटेड न ठेवता, माझ्या परिवारापुरतं न ठेवता समाजाला कुठेतरी आपण हे डिलिव्हर केलं पाहिजे. आणि तोच पर्पज घेऊन आज मी ही अकॅडमी किंवा हे अमोघानंद मिशन फायनल विचारायचं झालं तर जे बुद्ध्यांकापासून सुरुवात झाली, IQ वाढवण्यापासून, EQ वाढवण्यापासून किंवा CQ वाढवण्यापासून जी सुरुवात झाली ती आता ध्यानाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून सच्चित आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठी, म्हणजे नुसतंच आपल्याला मशीन नाही बनायचं आहे, रोबोट नाही आपल्या मुलाला बनवायचं आहे, तर त्याला आनंदी राहायला पण शिकवायचं आहे. तर तो डे टू डेमध्ये एक जिनियस पण झालं पाहिजे आणि पीस पण आला पाहिजे. तर हा म्हणता येईल आपण पर्पज घेऊन मी ह्या मिशनच्या माध्यमातून चाललो आहे. थँक्यू फॉर शेअरिंग सर. थँक्यू.